नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. वाशिमच्या काटे गावात ओबीसी आणि मराठा कार्यकर्ते आमने सामने. छगन भुजबळांच्या समर्थकांनी जरांगेंना काळे झेंडे दाखवले तर जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. मनोज जरांगे पाटलांची वाशिममध्ये जाहीर सभा. लाखो मराठा कार्यकर्त्यांकडून टॉर्च दाखवत जरांगेंचं स्वागत. कोल्हापुरात दिगरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान राडा. सत्ताधारी गटाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून पोलिसांना धक्काबुक्की. मतमोजणी केंद्रावर सोडण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी. गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची गळाभेट. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना मिठी मारली. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य. परळीतील वैजनाथ मंदिरामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा. वैद्यनाथ मंदिरामध्ये 986 कोटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाचे भूमिपूजन. शासन आपलदारी या कार्यक्रमाला मराठा आंदोलकांचा विरोध. नागरिकांना कार्यक्रमाला आणण्यासाठी पाठवलेल्या बसगाड्या मराठा आंदोलकांनी परत पाठवल्या. लातूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना काळे झेंडे दाखवले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळे झेंडे दाखवत मराठा आंदोलकांची निदर्शनं. प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. जमावानं घरावर केलेली दगडफेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अमरावतीमध्ये शरद पवार गटाचा शेतकरी जन आक्रोश मोर्चा. अमरावतीच्या नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. जयंत पाटील, अनिल देशमुख, रोहित पवार यांचा मोर्चात सहभाग. पुण्यामध्ये रस्त्यावर दूध होतं. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कावड मोर्चा. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वामध्ये आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन. दुधाला 5 रुपयांचं अनुदान आणि 40 रुपयांचा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. संगमनेरमध्ये दुधाच्या हमीभावासाठी किसान सभा आक्रमक. किसान सभा नेते डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वामध्ये संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयामध्ये भव्य मोर्चा. प्रांताधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून सरकारचा निषेध. बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानीचा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा. स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचा शेकडो शेतकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी मोर्चा. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. नांदेडच्या माहूर तालुक्यातील धरणविरोधी संघर्ष समिती आक्रमक. निम्न पैनगंगा चिमटा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन. चंद्रपुरात संपकरी अंगणवाडी महिलांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा. हजारोंच्या संख्येनं आलेल्या आंदोलक महिलांच्या गर्दीनं जिल्हा परिषदेचं कामकाज ठप्प. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना स्थायी कर्मचारी म्हणून मान्यता देण्याची मागणी. नाशिकमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा. शासकीय सेवेत समावेश करण्यासह पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. पंढरपूर नगरपालिकेच्या जुलमी करवाढी विरोधात सत्ताधारी गटाचा मोर्चा. नगरपालिकेकडून करण्यात आलेली भरमसाठ करवाढ रद्द करण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा निफाडच्या शांतीनगर चौकात अर्धा तास रास्ता रोको. नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा. सातारा पंढरपूर लातूर राज्य महामार्गावर ग्रामस्थांचा मोर्चा. सातारा शहरापासून संगम माहुलीपर्यंतच्या रस्त्याचे काम निकृष्ट असल्यामुळे नागरिक आक्रमक. गेल्या काही वर्षांमध्ये 22 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू. आळंदी बंदचा निर्णय मागे घेण्यात आला. वारकऱ्यांना वेठीस धरायचं नसल्यामुळे निर्णय मागे. संध्याकाळी अलंकापुरीमध्ये दाखल होणाऱ्या संतांच्या पालख्यांचं ग्रामस्थ स्वागत करतायत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांचा सत्कार सोहळा. विखेंच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो. मोडी लिपी वाचणारा माणूस शासनानं न दिल्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्याचे काम बंद. मराठा समाजाचं तहसील कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन. उद्यापासून सरकारी कामकाज होऊ न देण्याचा मराठा आरक्षण कृती समितीचा इशारा.
नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन। 8 दिवसांपासून सुरू असलेल्या दीपक रणनवरे यांच्या उपोषणाला ब्राह्मण समाजाचं आंदोलन। जायकवाडी वसाहतीमध्ये अवैध वृक्षतोड। परभणीच्या हातगावातील युवकांचं पाण्याच्या टाकीवर चढत चोले स्टाईल आंदोलन। यवतमाळच्या आर्णी घाटंजी या तालुक्यातील तब्बल 92 गावातील शेतकऱ्यांसह महिलांचं पैनगंगा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन। निम्न पैनगंगा प्रकल्पाला विरोध करत प्रशासनाला इशारा। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या लढतीचा थरार कॅमेऱ्यात कैद। तारू आणि शंभू अशी 2 वाघांची नावं। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील गारवाडमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार। स्पर्धेसाठी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील स्पर्धक दाखल। जळगावच्या कन्हेरे गावात चिंचदेवी यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचा थरार। विविध तालुक्यातून 60 स्पर्धक सहभागी। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी करण्याचा प्रवास आल्हाददायक होणार। व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीसाठी 7 आस्ती क्रुझर वाहनांची उपलब्धता। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी आल्हाददायक होणार असल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंद। पुण्याच्या वाघोलीमध्ये रायझिंग स्टार शाळेच्या बसचा अपघात। बसमधील काही विद्यार्थी जखमी। बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर लाखनवाडा रस्त्यावर एसटी बसचा आणि मालवाहू गाडीचा अपघात। अपघातामध्ये दोन्ही वाहन चालक जखमी तर 3 ते 4 विद्यार्थी किरकोळ जखमी। भंडारा जिल्ह्यात FDCM कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचं अन्नत्याग काम बंद आंदोलन। 7व्या वेतन आयोगाची मंजूर थकबाकी मिळत नसल्यामुळे कर्मचारी आक्रमक। ग्रेड पेच्या प्रश्नावरून राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांचे सामूहिक रजा आंदोलन। ग्रेड पे वाढ न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा राज्य सरकारचा इशारा। जळगावमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मासेमारी करणाऱ्या आदिवासी बांधवांचं आंदोलन। जामनेरच्या वाघूर धरणावर मासेमारी करण्यास विरोध केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं। माजलगाव तहसील कार्यालयासमोर शेकापचं भीक मागून बोंबाबोंबा आंदोलन। शासन आपल्या दारी या योजनेचाही निषेध केला। दुष्काळी नुकसान भरपाई आणि पीक विम्याच्या मागणीसाठी शेकापचं आंदोलन। कोल्हापुरात ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया कारखान्यासमोर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन। कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या 100 कोटींच्या निधीसाठी पुण्यामध्ये आमरण उपोषण। तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधीची घोषणा मात्र निधी मिळत नसल्यामुळे विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीनं तीव्र आंदोलनाला सुरुवात। अहमदनगरच्या राहता तालुक्यातील दाहड गावात 2 मंदिरामध्ये चोरी। दानपेटी फोडून रोख रक्कम आणि देवीच्या दागिन्यांची चोरी। परभणी जिल्ह्यामध्ये संथ गतीनं पंचनामे सुरू। आठवडा उलटला तरी 75% पंचनामे पूर्ण। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची अपेक्षा। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप। 2 ते 3 दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता। अवकाळी पावसामुळे जिल्ह्यासह तालुक्याच्या ग्रामीण भागाला मोठा फटका। सांगलीच्या तासगावमधील खुसगावामध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष कुजले। शेतकऱ्यांवर द्राक्षाचे घड फेकून देण्याची वेळ। नांदेड जिल्ह्यातील हरभऱ्याच्या पिकावर हिरव्या अळींचा प्रादुर्भाव। कीटकनाशकांचे फवारे करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे शेतकरी संकटात। जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे केळी पिकांना फटका। ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला। बुलढाण्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव घसरले। दिवाळीनंतर 400 ते 600 रुपयांनी भाव घसरल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त। जळगावच्या शिरसोलीमधील नागवेलच्या पानांचे मळे अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झालेत। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। धुळ्याच्या शिरपूरमध्ये अन्नदात्यांकडून पपई केळीसह शेतातील पाईपलाईनचं नुकसान। अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी वाढ।
नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका वाढला। 2018 साली मल आणि जलशुद्धीकरण केंद्राची मुदत संपूनही अद्यापही नवीन प्लांटची उभारणी करण्यात आली नाही। प्रक्रिया न केलेलं धोकादायक पाणी थेट गोदा पात्रात जातंय। अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मनुष्यबळ नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय। कर्मचाऱ्यांची पदं रिक्त असूनही जागा भरल्या नाहीत। पुण्यातील भिडेवाडा जमीनदोस्त पुणे मनपानं वाड्याचा ताबा घेतला। लवकरच वाड्याच्या जागी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारलं जाणार। आळंदीमध्ये हेमत बाबाच्या पायरी पूजनानं कार्तिकी सोहळ्याला सुरुवात। विश्वस्त आणि वारकऱ्यांकडून हेमत बाबाचं पायरीचं पूजन करण्यात आलं। जळगावच्या धरणगावात आदिवासी पारधी समाजाचा मोर्चा। अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध।